श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांचे सुंदर अनुभव हे नेहमी स्वामी भक्तांच्या आयुष्यात होत असतात. स्वामींचे अनुभव एखाद्या भक्ताच्या आयुष्यात होण्यासाठी त्या भक्ताचे भाग्य असावे लागते. परंतु एखाद्या भक्ताची भक्ती स्वामींपर्यंत पोहोचली की त्याच्या आयुष्यात स्वामींचे चमत्कार होत असतात आणि हेच स्वामींचे सुंदर अनुभव आपल्या चॅनलवरती शेअर होत असतात. प्रत्येकाला स्वामींचे सुंदर अनुभव ऐकण्यासाठी भक्त आम्ही स्वामींचे हा चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि त्याचबरोबर जो स्वामींचा अनुभव तुम्हा सर्वांना आवडेल त्या व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्कीच लिहायचं आहे. स्वामींचे अनुभव ऐकायला भेटणं हे देखील स्वामींची एक कृपाच आहे. चला तर मग प्रत्येक सुंदर अनुभवांप्रमाणे आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे माया आहे आणि त्या ठाणे येथील आहेत. त्या ताईंच्या आयुष्यात स्वामींनी जे चमत्कार केलेले आहेत ते चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई, मी खूप म्हणजे तुमच्याशी बोलते, काय म्हणजे योगा आला तो. मला म्हणजे भरपूर दिवसापासून नंबर हवा होता. हा मी अनुभव मला शेअर करायचा होता. हा हा की मी आता एवढी म्हणजे मनापासून मला इतका आनंद आहे तुमचा नंबर मला मिळाला. मी तुमच्या बरोबर स्वामी महाराजांचा काही अनुभव शेअर करू शकता. हो 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 थँक्यू ताई. हा, खूपच म्हणजे मला खूपच म्हणजे आनंद एवढा की काय म्हणजे सांगायला पण म्हणजे मला इथं हा हा इतका छान मला अनुभव आलेला आहे. स्वामींचीच लीला असते ना ताई. हं? स्वामींचीच लीला. हो, त्यांचीच लीला आहे. म्हणजे सर्वप्रथम मी सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. हा हा नाव सांगायचंय ताई तुम्हाला? हं? तुमचं नाव? मी माया बोलते, ठाण्यातून. ठाण्यात राहते. बरं बरं. ताई, तुम्ही कुठे राहता? मी सातारा जिल्ह्यात आहे. सातारा जिल्ह्यात आहे का? नाही, मी तुमचे युट्यूबवर बघतच असते मी. हा हा तर मला नंबर म्हणजे मिळतच नव्हता आणि मला एवढं मोबाईल मधलं कळत नाही. मी एकदम सिम्पल म्हणजे जास्त शिकलेली वगैरे नाहीये. हा तर तुमचं युट्यूबवर मी ते अनुभव बघितले काही तुम्ही शेअर करतात. मला मनात आला की ताईंचा नंबर मी घेऊन ठेवते. वेळ भेटेल तसा मी ताईंना माझा अनुभव सांगून टाकते. बरं सांगा ना मग. कुठून सुरुवात करू? मला काही म्हणजे एवढं म्हणजे हे वाटतंय ना, कुठून सुरुवात करू, काय करू, मला काहीच समजत नाही. कसे आला ताई तुम्ही स्वामींच्या सेवेत? कोणामार्फत आला का? स्वामींच्या सेवेत म्हणजे मी कशी आली, म्हणजे मी पहिल्यापासून काय म्हणजे स्वामी महाराजांचं मी ऐकलेलं असं की भरपूर पथ्य पाळावं लागतात, भरपूर त्यांचे नियम असतात ते पाळावं लागतात. तर मी म्हणजे एवढं लक्ष देत नव्हते, म्हणजे दुर्लक्ष करते. पण माझ्या आई म्हणजे माझ्या आई पेशंट सांभाळायच्या कामाला जाते आई. तर तिथं असं मैत्रिणींचा हळदी कुंकू होता. त्या हळदी कुंकामध्ये आईला गिफ्ट भेटलं स्वामी महाराजांचं. अरे वा. तर घरी आले ते, मग आईने पण एका साईडला म्हणजे असं भिंतीला वगैरे त्यांना लावून ठेवलं. पण म्हणजे आईने शो म्हणून लावलेलं, कधी तिच्या मनात पण असा विचार नाही आला एखादा दिवा अगरबत्ती लावून. म्हणजे कोणाच्याच मनात असं हे नव्हतं, म्हणजे अनुभव नव्हता. एक तिला गिफ्ट भेटलं असं म्हणून तिने लावून दिलं. पण माझी सवय कशी होती, मी कधी आईकडे जायचे ना, अशी जेवायची बसायची तर माझं लक्ष म्हणजे स्वामी महाराजांकडे सारखं लक्ष जायचं. आणि मी कधी कधी मनात कशी म्हणायचे, अरे स्वामी महाराज जसं काही मला जणू बघतायत. आणि मी कधी कधी त्यांना बोलायचे, या महाराज जेवायला. अशी म्हणजे मी
मनातल्या मनात बसून बोलायचे. पण मला एवढी अपेक्षा नव्हती की स्वामी महाराज की माझ्याकडं कसे येतील. फिर म्हणजे त्यांची लीला बघा ना. म्हणजे मी जेव्हा पण जायचे ना त्यांच्याशी बोलायचे असे. बसली हां, हां. कधी आमच्या परिवारामध्ये मी बसायचे ना तर माझं बोलता बोलता लक्ष त्यांच्या डोळ्याकडे जायचं. हां, हां. मी म्हणायचे आई कधी कधी ना मला असं वाटतं स्वामी महाराज आहे ना त्याच्यातून मला बघतात. हां, ते हां. बोलण्याचे प्रयत्न करतात. हां. आई बोलायची असं असू शकतंय तुझ्या मनाला तसं वाटत असेल. मग असे भरपूर वर्ष म्हणजे गेले ते. हां. तर आई पेशंटचे कपडे म्हणजे पेशंटचं म्हणजे काही काम करत असेल. हं. पण तिथं ना तिच्या हातात दिले गेले पेशंट जेव्हा ऑफ होतो ना हं. त्याचे कपडे तिच्या हातात दिले गेले. हं. हं. ते आईला न सांगता म्हणजे ते दिले गेले. ते आईने घरात आणून ठेवलं. हं. मग हळूहळू त्यांच्या घरात एवढं प्रकरण म्हणजे भावाचं आईचं जमत नव्हतं. वडिलांचं पण जमत नव्हतं. म्हणजे सारखे भांडणं. आम्ही पण इकडं परेशान झालो की बाबा असं कसं व्हायला लागलं. एवढं तर तुमचं चांगलं चालत होतं. हं. आणि अचानक मध्ये एवढा तुम्हाला त्रास व्हायला लागला. आई पण म्हणजे एकदम चिडचिड, वडील पण चिडचिड. म्हणजे त्यांचं काहीच म्हणजे कळतच नव्हतं. आम्ही जायचो 1-2 दिवस भावाला समजायचं बघ रे बाबा असं नको करू चांगला राहा बरोबर. काय असेल तर म्हणजे त्यांचं काय म्हणजे ते वातावरण होतं ना एकदम मला एकदम वेगळंच वाटायचं कधी-कधी. हां. मग एक वेळेस काहीतरी स्वामी महाराजांचा प्रकट दिन का काहीतरी आला. हां. त्या दिवशी मला ना रात्री असं म्हणजे स्वामी महाराज जसं लक्ष्मीच्या रूपात येतात ना असं नथ वगैरे घालून हां, हां, हां. हिरवी साडी हां. आणि ज्या जागेवर ते वस्तू ठेवलेली नाही नी त्या जागेवर आमच्या इथं सोफा आहे छोटासा हां. आणि त्याच्या बाजूला छोटी अलमारी आहे. हां. त्या अलमारी जवळ असे समोर बसले अलमारी समोर स्वामी महाराज येऊन हां. आणि मी ओरडते की आई आपल्या घरात स्वामी महाराज आले अरे महालक्ष्मी वाह! आई आपल्या घरात स्वामी महाराज आले. तर मी स्वामी महाराजांजवळ जाऊन बसले स्वप्नामध्ये हां, हां. आणि मी विचारते स्वामी महाराज काय झालं की तुम्ही आलेत. तर म्हणे इथं ना हे कोपऱ्यात माझ्या अंगावर सारे यायला लागले तुम्हाला सांगताना. हां, हां. की बोलायला लागले स्वामी महाराजांनी मला बोलले की ह्या जागेवर ही वस्तू किती काढा मी वापस तुमच्याकडे येणार. अरे असे बापरे! बोलले. तर मी म्हणजे झोपेतून सकाळी उठले 5 वाजता मी म्हटलं असं काय स्वप्न पडलं. हां. म्हटलं आईच्या घरचं स्वप्न मला असं कसं पडू शकतंय. हां, हां. तर म्हटलं स्वामी महाराजांना तिकडे राहायचंय की नाही राहायचं म्हटलं काय मला याच्यातलं कळलं नाही. मग मला काहीतरी वाटलं. हां. मी आईला मग फोन केला हां. की आई मग म्हटलं मला तुझ्याकडे यायचंय. हं. आई बोलली ये बेटा तुला यायचं असेल तर. हां. मग मी गेले वडील होते भाऊ होता. हं. तर मी बोलले आई ह्या दिशेला तू ह्या कपाटामध्ये काय ठेवलेलं आहे ते मला अगोदर सांग. म्हणजे काय नाही जुने पुराणे कपडे आहेत आणि माझ्या पेशंटचे कपडे. म्हटलं कुठले पेशंटचे कपडे. म्हणते मी कामाला जात होती ना हां. ती म्हटलं ती पेशंट आता आहे का तर बोलली नाही ती मूर्ती म्हणजे वारली बोलली ती ऑफ झालेली आहे. अरे तर बाप! म्हटलं मग हे इकडे कशाला तू आणलंस म्हटलं. हां. तू अगोदर हे बाहेर काढ म्हटलं. त्याच्यामुळंच मला असं म्हणजे ही जागा मला दाखवली गेलेली. तर तू हे इथून काढ. तुम्हाला प्रत्यक्ष सांगू ना मी ते जसं काढलं त्या घरातून हां. बाहेर काढून फेकलं. हां. त्याच्या अगोदर तर मला काय माहिती असं वाटायचं की स्वामी महाराजांचा तो फोटोच माझ्याकडे आणू. तर मी एक दिवस अगोदर मुलाला बोलली की तू जाऊन तो फोटो आण घरामध्ये. मी दादरला मठात जाऊन पाया वगैरे पडून येते. स्वामी महाराजांना आईच्या घरून ते आणलं. हां. आई बोलली घेऊन जा बेटा माझ्याकडून काही होत नाही म्हणे तू तरी करशील त्यांचं. हां, हां. तर मी स्वामी महाराजांचं सुरू केलं तिकडं ते त्यांना काढायला लावलं ना आता इतकं छान आहे ना खूपच छान आहे. प्लस म्हणजे खूपच म्हणजे आई पण आनंदित आहे. भाऊ पण माझा व्यवस्थित आहे. म्हणजे तो एक अनुभव झाला आणि एक अनुभव माझ्या बहिणीवरून. हां. माझ्या बहिणीला 2 मुलं आहेत. पहिला मुलगा आहे त्याला थॅलेसेमिया काय पहिल्या आहे? मुलाला. म्हणजे ब्लड चढतं हर महिन्यात. अरे बापरे! ते मुलं असे आहेत ना की 13 वर्षे ते मुलं जगत नाही. डॉक्टर लोकं म्हणजे आपलं जेव्हा आपण पहिली एंट्री मारतो ना हॉस्पिटलला हां. तेव्हाच सांगून फॉर्म लिहून घेतात. जेवढे परिवार आहे त्यांच्या हातून सिग्नेचर घेतात. की हां. हा 13 वर्ष आहे. तेवढ्या वर्षातच त्याचं काय जीवन आहे तुम्ही त्याला चांगलं खाऊ-पिऊ घाला. जी त्याची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण करा. अरे हे बाप! मुलं जास्त दिवस जगत नाही. म्हणजे का 13 कशामुळे तसं असतं ताई ते? ते म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना आई-वडिलांवर असतं म्हणजे रक्ताचे पॉइंट सेम असले ना आई-वडिलांचे हां, ब्लड ग्रुप. ब्लड ग्रुप. हां. ते पॉइंट सेम असले ना मग त्याच्यातून 10तून 1% मुलगा असा निघतो तो थॅलेसेमियाचा. हां. बाकी ते आजार वगैरे काही नाही. जसं आपल्या शरीरात ते रक्त वाढवणार आहेत हां. आणि त्याच्या शरीरात ते रक्त कमी करणार आहेत.
अरे अरे. हा फरक आहे. तो जंतू तो आहे, ते रक्त कमी करणार, ब्लड कमी करतात आणि आपल्या शरीरात वाढवणार आहे. हा हा. असं आहे ते. आणि मग ते तिला म्हणजे तिने आपलं औषध वगैरे तिने भरपूर म्हणजे तो दवाखाना. मुलगा तेव्हा 2.5 वर्षाचा होता. तेव्हापासून तर आजपर्यंत तिने पूर्ण बरबाद झाली. त्या मुलासाठी घर विकलं, दागिने विकले पूर्ण. म्हणजे आईने पण 16,000 रुपये त्याला एक बॉटल आणायची, फक्त नाकामध्ये एक बूंद टाकायची आणि एक बूंद तोंडात टाकायची. म्हणजे महिन्यातून त्याला म्हणजे 2 तरी बॉटल 15-15 दिवसाला ती छोटीशी बॉटल जायची. म्हणजे एवढी बरबाद झाली ना. आता सध्याला ती भाड्याने राहते. आता तिलाही मी स्वामी महाराजांच्या याच्यात घेतलंय. ती पण खूपच म्हणजे व्यवस्थित याच्यातच आलेली. पण प्लस म्हणजे मग ते कसं योगायोग आला. तिला तो मुलगा झाला. मोठा मुलगा त्याला थॅलेसेमिया निघाला. दुसरा मुलगा झाला. तर तिला बोलली की ठीक आहे म्हटलं आता तू काय कर, ऑपरेशनच्या याच्यात काही पडू नको. ह्या मुलाला असं सांगते, एका मुलावर तू कशी राहते. आईने आणि आम्ही आग्रह केला की तुला एक मुलगी होऊ दे. मुलगी झाली का तू ऑपरेशन करून टाक. मग ज्या वेळेस तिची मुलगी झाली, ती मुलगी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यावेळेस तिला काय सांगितलं माहितीये का, हा ब्लड आहे ना एकदा आला ना तो थांबणार नाही तुझ्या अंगावरचा. अरे बापरे. तर आम्हाला काय वाटलं की 1.25 महिना म्हणजे ब्लड अंगावरून जातं, त्या हिशोबाने आम्ही राहिलो. आणि नंतर हिने काय आम्हाला काही गोष्टी आतल्या तिने सांगितलंच नाही. ती मुलगी आता 8 वर्षाची. 7 वर्षाचं होईस्तोवर तिच्या अंगावरून तो ब्लड चालला होता. 7 वर्ष तिने यूज केला. आणि मग नंतर एवढं वर्ष तिने म्हणजे आणि हा वेळ असा होता ना तिचा एकदम जाण्याचा वेळ होता. माझ्या बहिणीचा हा वेळ लास्ट होता. तर मी स्वामी महाराजांपुढं बसले मी आणि मी म्हटलं तिला हॉस्पिटलला ऍडमिट केली. कोणी सांगतं तिच्या पोटात 3 ml गाठी आहेत. कोणी बोलतात हिची गर्भपिशवी खराब आणि वय काहीच नाही तिचं. 25-26 वय आहे त्या माझ्या बहिणीचं. बारकी बहीण सगळ्यात लास्ट. मग मी स्वामी महाराजांपुढे बसली. म्हटलं महाराज हिच्या मागं काय आहे म्हटलं, हे तुम्ही मला दाखवून द्या म्हटलं. कारण की तिला ना भरपूरच त्रास होतोय म्हटलं. मी अशी गुरुवारचा वेळ होता आणि आई आणि बहिणीला तर ऍडमिट केलेलं, ती हॉस्पिटललाच होती. तर मी बोलले तर आई पण रडायला लागली. म्हणे अगं हिला भरपूरच आता अंगावरून गाठी वगैरे जायला लागले, भरपूर त्रास होतोय. म्हटलं आई होईल तिचं काहीतरी, आता डॉक्टरनी सांगितलंय ना तिचं ऑपरेशन करायचं. ठीक आहे म्हटलं, ऑपरेशन झालं का होऊ दे म्हटलं, असं मी बोलले. मग तेवढ्यात मी पूजा करून उठते तर तिकडे दवाखान्यात एक व्यक्ती भेटली. ते माझ्या बहिणीची अवस्था बघितली त्या व्यक्तीने. बोलली तुम्हाला टिटवाळ्याचा एक नंबर आहे, तुम्हाला देऊ का. तर आईने मला फोन केला. म्हणे अगं कोणीतरी व्यक्ती नंबर देते, काय करू. म्हटलं घे, भेटतोय ना तू घे म्हटलं, तू मना नको करू. आणि तू कॉल करून विचार. तू कॉल करून विचार म्हटलं तिकडं काय आहे काय नाही. मग आईने कॉल केला तर ती व्यक्ती टिटवाळ्याची निघली. पण ती व्यक्ती कशी बोलते, जर तिला बाहेरचा असेल ना तर ते थांबून जाईल म्हणे. आणि हॉस्पिटलचं औषधाचं असेल ना तर ते थांबणार नाही, त्या औषधानेच बरं होईल म्हणे. तुम्ही मला मग तिथं थांबलं ना तर तुम्ही लगेच मला कॉल करा म्हणे आणि सांगा. मग आईने कॉल केला. आईने सांगितलं की 7 वर्षापासून ह्या मुलीला असा त्रास आहे म्हणे, ते अंगावरचं एकदम थांबत नाहीये. 7 वर्ष माझ्या मुलीने हा दुःख झेललेलं आहे म्हणे. आता तर तिला भरपूरच त्रास, म्हणजे एकदम गळूनच गेलेली तिच्या हातापायात काय अवसानच नाही, पडून पडूनच राहते. 1 महिना जरी असं झालं त्रास मग तेच आम्ही बोलतो ना, हिने सांगितलंच नाही ना. तिला वाटलं काय रोज रोज आपले प्रॉब्लेम सांगायचे असे, म्हणजे तिने मनात ते ठेवलं. आणि मग 1.5 महिना ठीक आहे ना, पण 7 वर्ष ताई किती दिवस. 7 वर्ष तेच ना. मग बघा तर स्वामींची लीला तर तुम्ही ऐकली ना, तुम्हाला एकदम चक्कच व्हाल तुम्ही. मग मी तसं बोलले तर मग त्या व्यक्तीने तिकडून काय केलं काय माहिती, तिचा पिरियड्स आहे ना हळूहळू म्हणजे बंदच झाला. अरे बाप. बंदच झाला तो. तर मग आईने मला सांगितलं अगं थोडंसं हिचं कमी झालंय. म्हटलं अजून संध्याकाळपर्यंत बघ काय काय नाही. आज तर तिला ऑपरेशनला घेणार आहे. प्रत्यक्ष तिला ऑपरेशनला घेतलं आतमध्ये. डॉक्टर काय बोलतात, हिची ऑपरेशन करायची जरूरत नाही, हिची आपण गर्भपिशवी साफ करू. गर्भपिशवी साफ करू बोलले आपण आणि सोडून देऊ. तेव्हापासून आता तिला ऑपरेशन करून 2 म्हणजे पिशवी साफ करून 2 वर्ष झाले. तिला काहीच अजून त्रास नाहीये त्याचा, काहीच म्हणजे काहीच नाही, एकदम शांत. मग मी मनात स्वामी महाराजांना बोललेली की मी हिला अक्कलकोटला आणेल म्हटलं, तुमच्या चरणी हिला पाया पडायला आणेल, अशी माझी इच्छा होती. मग दत्त जयंती आली 2 वर्षापूर्वी.
हा. तर मी तिला बोलली, बघ तुझा वेळ आलाय, तुला पाया पडायला यायचंय. हा. मी तर त्या मुलाची अपेक्षा पण ठेवली नव्हती. त्याचं तर म्हणजे आम्ही विचारच काढून, डॉक्टरनी जर आम्हाला सांगितलं हा मुलगा 13 वर्ष राहत नाही, हा. तर त्याचं म्हणजे आम्ही विचारच सोडून जाऊ दे म्हटलं. स्वामी महाराजांची कृपा असन तर तो आपल्या बरोबर व्यवस्थित राहील. नाहीतर स्वामी महाराजांवरच मी त्याचा विषय तर कधी बोलली पण नव्हती. हा. आणि कधी माझ्या मनात असा विचार पण नाही आला की माझ्या बहिणीच्या मुलाविषयी मी बोलू. कारण की आमचं लक्ष सगळं हिच्याकडेच जात हो होतं ना, ना. हो ना, हो ताई, खरंच. सगळं म्हणजे असंच म्हणजे माझ्या बहिणीला काय झालं, तिच्या मुलाला कोण बघन, नवरा तर तिचा असा आहे, पूर्ण बरबाद झालेत म्हटले हे लोक त्या मुलामुळं. हा. तर म्हटलं आता हिला तरी आपण जगवणं हे गरजेचं आहे. हो ना. मग ती व्यवस्थित झाली, घरी आली. मग आम्हाला अक्कलकोटला जायचा वेळ आला. तेव्हा हिने काय केलं माहितीये का, अं, एकदम नाही म्हणून बसली माझी बहीण. अच्छा, का अं? अचानक एकदम नाही म्हणून बसली. तर मग तिला आम्ही नेलं बहिणीला अक्कलकोटला. हा. तर आंघोळ वगैरे केली, एक रूम घेतला, आम्ही राहिलो. आणि तिला बोलली त्या मुलाला घेऊ नको, कारण की येणं जाणं बोलली तर त्याला सहन नाही होणार, तर तू मुलाला घेऊ नको म्हटलं, तू एकटीच चल, आई आपण जाऊ म्हटलं. तर बोलली नको ग म्हणे, त्याला कुठं ठेवणार घरी, त्याला पण घेऊन चलती ना. म्हटलं बघ बाई ट्रेनला गर्दी असते म्हटलं ह्यावेळेस, आणि त्याला गरमी पण सहन नाही होणार, तर बघ म्हणे. म्हटलं बाई कसं करतेस, तर घेतेस तर घे म्हटलं, असं काय नाही, पण त्यांनी सहन केलं पाहिजे ना गर्दीमध्ये. तर बोलली करू म्हणे, जाऊ दे आपण चाललोच आहे तर बघू म्हणे. मग त्यालाही घेतलं आम्ही आणि गेलो आम्ही. मस्त रूम बिन घेतला, आंघोळ वगैरे केली आणि खाली तिला काय घ्यायचं होतं प्रसाद वगैरे घेतला. आणि तिला म्हणजे मनापासून बोलली मी स्वामी महाराजांचं घेते बोलली. तर म्हटलं घे, तुला घ्यायचं असेल तर. मी अगोदर आलते तर मी घेतलेलं म्हटलं, तुला घ्यायचंय तू पण घे. तिने ना काय केलं, ते स्वामी महाराजांना घेतलं. तिला बोलली घेतेस तर भाऊ नको करू, जेवढे येईल तेवढे तू घे स्वामी महाराजांना. तर तिने भाऊ वगैरे केला नाही. तिने मग ते पॅकिंग वगैरे करून असं हातात घेतलं आणि फक्त असं तोंडच फिरवला आतमध्ये जायला, एंट्री मारायला. लगेच मागणं एक व्यक्ती आला, म्हणजे असं वाईट कपडे घातलेले आणि असा उभा गंध लावलेला, टोपी घातलेली वगैरे. तर तिला डायरेक्ट खांद्याला असा हात लावून बोलले की याला लहानपणापासून हा त्रास आहे ना थॅलेसेमियाचा. तर ती बोलली हा. तर मी म्हटलं बाई आपल्या तर ओळखीचं इथे कोण नाही आणि असं कसं म्हटलं या व्यक्तीला कळलं. तर म्हणे लहानपणापासून याला थॅलेसेमिया आहे ना, जन्मल्यापासून थॅलेसेमियाचा त्रास आहे ना. म्हणजे त्या व्यक्तीला डायरेक्टच विचारलं. हा, मग तेच त्या व्यक्तीला कसं कळलं असं, म्हणजे आम्हाला मनामध्ये असं वाटलं ती मला बघते, मी ती बहिणीला बघते, आई आमच्या दोघींकडे बघते की बाबा असं कसं, म्हणजे मार्केटातच आम्ही उभं आहे आणि असं कसं म्हणजे. मग आणि मी कशी म्हणते ना, हो त्याला लहानपणापासून दादा तो त्रास आहे, त्याला आम्ही काय औषधं करतोय आणि ब्लड त्याचं चढतं ते, म्हटलं याला काय औषधच नाही. तो समोरचा व्यक्ती काय म्हणतो, माझ्याकडे आहे याची औषध, याची औषध आहे. आणि मी म्हणते शक्यच नाही, तर आम्हाला डॉक्टर लोकांनी सांगून दिलेले की याला औषधच नाहीयेत म्हणून. हो ना, बरोबर. असे मुलं 13 वर्षात, पण तो व्यक्ती म्हणतो अहो ताई याची औषध माझ्याकडे आहे ना. म्हणजे मी म्हणते की दादा औषधच नाही याची, आम्ही याला ना भरपूर म्हणजे बरबाद, म्हणजे पूर्ण घर इथं लुटलं गेलं, दागदागिनं सगळं आम्ही करून बघितलं म्हटलं, काहीच नाहीये म्हटलं, याच्यावर काही उपायच नाहीये म्हटलं दादा. तर म्हणे मी सांगतो ना ताई, तुम्हाला एक व्यक्तीचा मी नंबर देतो, तुम्ही घरी जा आणि ह्या नंबरावर तुम्ही कॉल करा, तुम्हाला याचे औषध भेटून जाईल. मग आता आणि जेव्हा आम्ही त्यांच्या संगतीने बोललो ना, प्रत्यक्ष त्या व्यक्तीच्या डोळ्यात ना अशा अश्रू निघले. त्या पुढच्या व्यक्तीकडून हा, जो व्यक्ती आम्हाला औषध सांगतोय ना त्या व्यक्तीच्या डोळ्यात आहे ना पाणी म्हणजे असं दिसलं आम्हाला. तर मला वाटलं मलाच भात झाला आणि माझ्या बहिणीला वाटलं की मला काहीतरी भात झाला असेल. तर आम्ही बोललो वगैरे त्यांना, मग लास्ट श्री स्वामी समर्थ. मग मला काय बोलतो तो व्यक्ती की बघा याला जर ती औषध भेटली, पुढच्या वेळेस आले ना तुम्हाला 5 नारळाचं तोरण द्यावं लागेल. म्हटलं दादा आम्ही एवढं करतोय तर एवढं नाही करणार का म्हटलं स्वामी महाराजांना. आम्ही तर दरवर्षी इथे येतो अक्कलकोटला, एकदा का होत नाही वर्षातून एकदा आम्ही इथून दर्शन घेऊन जातोच महाराजांना. तर मी करून टाकन म्हटलं, माझा मुलगा जर व्यवस्थित झाला ना मी करून टाकणार म्हटलं. आता आम्ही दर्शन वगैरे घेतलं, बाहेर पडलो, दिवसभर आराम केला थोडासा, घरी यायला निघलो. घरी आलो तर आम्ही त्या व्यक्तीला फोन लावला, तो व्यक्ती निघला पवईचा.
हा. पोवायचा निघाला तर आम्ही सांगितलं की अक्कलकोटवरून आम्हाला तुमचा नंबर दिला गेलाय. तुम्हाला तुमच्याकडे काय थॅलेसेमियाची औषध माहिती आहे वाटतं, तर आम्हाला समोरच्या दादांनी सांगितलंय ते औषध आम्हाला सांगा ना. अरे बापरे म्हणे, अक्कलकोटमधून असं कसं म्हटलं. नाही, तुमचा भाऊच भेटलेला, तुमच्या भावानेच आम्हाला हा नंबर. नाही म्हणे, असं कसं होऊ शकतंय. मी तर लय म्हणजे हे झालो म्हणे बाबा. मी म्हणजे काय आता तुम्हाला सांगणार म्हणे, की माझा नंबर तुम्हाला दिला, की मी औषधं तुम्हाला सांगणार. म्हणजे एवढा आनंद झाला ना, तो व्यक्ती बोलला मला आता काही करून तुम्हाला भेटायचंच आहे म्हणे. अहो ताई, मग त्या व्यक्तीला आनंद झाला कारण अक्कलकोटवरून स्वामींनी नंबर त्यांचा दिला ना. हा, माझ्या अंगावरनं सांगताना पण असे सहारे उभे राहतात. अहो तुम्हाला काय सांगू. म्हणून आणि मग पुढच्या व्यक्तीला हा आनंद झाला. हा मग त्याने काय केलं, मग आला तो ठाण्याला. हा. ठाणा 5 पाकळी आहे ना, तिथे आला आणि माझ्या मेवण्याशी भेटला, मुलाला बघितलं, बोलला काही वर्षापूर्वी माझ्या मुलाला पण थॅलेसेमिया होता. तर मला पण अक्कलकोटमधून असं दुसऱ्या व्यक्तीने नंबर दिलेला. तर मी माझ्या मुलाची औषध केली, पण झालं म्हणे. मग आम्ही ती औषध वगैरे घेतली. काय नाही, फक्त खोबऱ्याचं तेल, जास्वंदी, तो आपला लिंबाचा पत्ता, हे असे आयुर्वेदिक मिक्स करायचे आणि ते आयुर्वेदिक काय आहे ना, ती औषध करायची. ती औषध गेली तरी पण 1 लाखापर्यंत गेली ती, दुकानातून घेतलेली. ती 3 दिवस भिजू घालायची खोबऱ्याच्या तेलात. 5 लिटर तेल आणायला लावलेलं. स्टीलचा डब्बा भरून ते भिजू घातलं 3 दिवस. आणि फक्त काय करायचंय, तळ हाताला, तळ पायाला आणि मग आपला टाळू आहे ना, टाळूला लावायचं रात्री झोपताना. सकाळी उठून पहिलं किरण कोवळं ऊन राहतं ना, त्याचं पहिलं ते शेक घ्यायचे अंगाला. अर्धा तास तरी उन्हात बसवायचं आणि नंतर आंघोळ करून 1 दिवस आड लावायचं ते. पण आता त्या मुलाला एवढा फरक पडलाय ना, भरपूरच म्हणजे भरपूरच फरक पडलाय. आणि खूप म्हणजे आता माझी बहीण पण त्या मार्गाला लागली, स्वामी सेवा करते. तिला पण खूपच म्हणजे आनंद झालेला आहे की बाई, तू मला अक्कलकोटला नेलंस, तू माझ्यासाठी नेलं. पण जी अपेक्षा मला नव्हती तीही अपेक्षा मला भेटून गेली. जे माझ्या मनातही विचार नव्हता की माझा मुलगा कधी चांगला होईल, माझा मुलगा पण चांगला झाला, मी पण चांगली झाली. मग तिला बोलली, बघ आता मुलाला फरक पडला, 2 वर्ष होत आले, तू ही औषध त्याला लावतेस. तर थोडं त्याच्यात पण बदल झालेला आहे. म्हणजे ब्लड चढतो पण एवढं नाही. पहिला कसं महिन्यातून 2-2 वेळेस त्याला पळावं लागत होतं. आता महिन्यातून एकदा, ते पण कमी. जर पॉईंट जास्त असले ना तर नाही चढवत पॉईंट. त्याचे पहिलं पॉईंट जास्त वाढतच नव्हते. आता म्हणजे आता तो 10वीला गेलाय ना. 10वीला गेलाय तो. म्हणजे 15-16 वर्षाचा झाला. हा, 15-16 वर्षाचा झाला म्हणजे 13 त्याने वलंडलं. आणि तो 12 वर्षाचा 12 का 11 वर्षाचा होता ना, तेव्हा म्हणजे ही स्वामी महाराजांची कृपा त्याच्यावर सुरू झाली. अरे वा, बरं झालं. आणि मग ते झालं. मग आता नवस फेडायचा वेळ आला. आम्ही तर दरवर्षी, मी तर जातेच. कोणी मी विचारून बघते, ज्याला यायचंय, ज्याच्या नशिबात बोलवणं आलं असं तो व्यक्ती येतो, ज्याचं नाही आलं तो नाही म्हणून. पण हिला तर मला कसं पण करून न्यायचंच होतं. तर हिला काय बोलले, आपल्याला अक्कलकोटला भले तू काहीच खर्च करू नको, मी करते म्हटलं. वाटलं तुझ्याकडे मी तुझे प्रॉब्लेम समजू शकते की तुझ्याकडं पोरासाठी म्हणजे आता भरपूरच खर्च झालेला आहे, तर मी करते, पण तू ये. पण तिथे काही सेकंडसाठी ना थोडेसे चेंज झाले ती. म्हणजे तिला जायचं होतं लक्झरीने आणि आम्हाला जायचं होतं ट्रेनने. मला ट्रेनचाच प्रवास माहिती पडतो. मला ते लक्झरीच्या ह्याच्यात काही कळत नाही, कुठे उतरायचं काय. जरासं मला पण बाहेर निघले का थोडं याच्यासारखं. मग ती बोलली, माझे मिस्टर, मी आणि माझी 3 मुलं आम्ही लक्झरीने जातो म्हणे. तर मी म्हटलं ठीक आहे, चालन म्हटलं, तू लक्झरीने जा, आम्ही ट्रेननीच जातो म्हटलं. ह्या वेळेस, ह्या दत्त जयंतीच्या दिवशी, आता गेला ना पुढचा आपला त्यावेळेस. मग बोलले ठीक आहे, जा म्हटलं तू. मग वापस मी संध्याकाळ 6 वाजेपर्यंत निघायच्या अगोदर पासून तिला कॉल केला, बघा चुकामुक होऊ नको देऊ. एक तर ट्रेननीच नाही तर लक्झरीनेच जा. अजून पण तुला विचारते म्हटलं. नाही का म्हणे, आम्ही उल्हासनगरवरूनच स्टॉपला उतरून बस स्टॉप तिथूनच आम्ही लक्झरी पकडतोय म्हणे. तर म्हटलं बघ, नंतर मी पुढे गेली तर मग तू चुकामुक असे करू नको म्हटलं, एकदम याच्यासारखं वेड्यासारखं. एकदम व्यवस्थितच ये म्हटलं तू. एक तर तू पहिल्यांदा तुझ्या मिस्टरात बरोबर येतेस तर तुला जरा व्यवस्थितच ये. तर हो बोलली. आता मग माझ्या बरोबर जी व्यक्ती येणार होती ना, तिने कॉल केला आणि मला बोलली, तू पुढे जाऊन तिकीट काढ ट्रेनचं, मी मागून येतेच आहे बोलले स्टेशनला. तर मी बोलली हो. मग अजून अर्ध्या तासाने त्या व्यक्तीचा फोन आला, म्हणे एक काम कर ना, माझं तिकीट नको काढू म्हणे,
तुला जायचं असेल तर तू जा. अरे मी म्हटलं ठीक आहे चालन, माझी मुलगी आणि मी तर आहे, ते मिस्टर मला ट्रेनमध्ये बसवून देतील. हा माझी तर जाण्याची म्हणजे इच्छाच होती की मी जाणारच स्वामी महाराजांकडे काही पण हो. हा मी आपले लाडू बेसनाचे लाडू तयारच करत होती आणि माझं बोलणं चालू. पण मी मनात विचार नाही ठेवला की माझ्या संगतीने कोण आहे नाही. मी म्हटलं स्वामी महाराज आहेत, आपण जाऊ म्हटलं, दोघी जणी का होत नाही जाऊ. हा हा मग बरोबर. वापस ज्या व्यक्तीने मला मना केला, मी निघायच्या वेळेस तिने मला वापस आली भेटायला. बोलली निघली का गं? म्हटलं हो, मला जायचंय तर मी जाणारच. हा तर बोलली थांब ना, मी तयार होते, अरे मी येते. म्हटलं बघा ताई, यायचं असेल तर मला सांगा, उगाच माझी पण ट्रेन म्हटलं हे नका करू तुम्ही. हा तर म्हणे नाही मला यायचंच आहे. हा तर म्हटलं ठीक आहे थांबते. मग थांबले, तिची तयारी होतं. मग तिचा मुलगा काय बोलला, मावशी ट्रेननी जाण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट लक्झरीनीच जा ना म्हणे. हा ते ट्रेन कसं म्हणजे बसणं उठणं तुमचा त्रास पण होणार, आईला पण मम्मीला पण थोडा कमरेचा त्रास आहे, मी दोघींची बुक करतो म्हणे लक्झरी. जायचे 500 यायचे 500. म्हटलं ते किती पण जाऊ दे, पण व्यवस्थित जाणं येणं होईल असं कर म्हटलं. हा हा आता आम्ही लक्झरी बुक केली हा आणि आम्ही बसलो लक्झरी मध्ये, मस्त झोपून वगैरे आम्ही लोक गेलो व्यवस्थित. हा तुम्ही आणि तिकीट काढलं का ट्रेनचं? हा ट्रेनचं तिकीट काढलं तुम्ही? मी मग तिथपर्यंत गेलीच नाही ना, हिने मला थांबून घेतलं जायच्या हा. टायमाला माझ्या मैत्री. मग मी तिकीट म्हणजे आम्ही चालू ट्रेनने जातो ना, हा हा म्हणजे तिकीट आम्ही तिकीट काढून डायरेक्ट आम्ही चालू ट्रेननेच जातो. हा बरोबर. हा मग हिला आता मग आम्ही बसलो बसमध्ये लक्झरीमध्ये हा. मस्त. हिचा तेवढ्यात फोन आला माझ्या बहिणीचा. हा अगं म्हणे मला पण ट्रेनने जायचंय. अरे. माझे मिस्टर बोलले की आपण ट्रेननीच जाऊ म्हणे मायाताई बरोबर. हा म्हटलं अगं वेडे, मी आता याच्यात लक्झरीत बसले म्हटलं, मला वाटलं तुम्ही लोक तिकडून निघतायत. मी पण म्हटलं कशाला ट्रेनने जाऊ, म्हणून इथून आम्ही आता लक्झरीने. बापरे, एवढं मग आता टेन्शन झालं. म्हटलं आता तू तिकडून इकडे येऊस्तोवर आमची बस अर्ध्या रस्त्यात पोहोचते म्हटलं. हा आता तू काही पण कर म्हटलं, पळ लवकर धाव घे म्हटलं, तिथे तरी तुला ट्रेन भेटत म्हटलं विटीला. हा विटीला जाऊस्तोवर तिला 10-10:30 वाजून गेले. ती आलेली ट्रेन, ती स्टेशनला पोहोचली आणि ट्रेनच सुटली तिच्या हातून. अरे म्हटलं गेला आता हे. मग माझे कॉल तिला चालू. मग तिला म्हटलं बघ, मला मुलाचं नवस द्यायचं आहे, तुला कसंही करून इथं पोचायचं तू. हा. ती बोलली हो ग बाई मला पण. मग ती कशी आली माहितीये का, हा. टॅक्सी 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 टॅक्सी, इथून उतर तिथं चढ तिथून उतर, म्हणजे तिला फिरवलं ते. हा 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 तिच्या मनात सेकंदसाठी थोडंसं बदल झाला ना, हा फिरवलं ते. हा. स्वामी टॅक्सीने. तुझं मन फिरतंय तर मी बघ तुला कसा फिरवतो. हा, तिने थोडक्यासाठी फिरली ना माझ्यावर, हा तर मी तिच्यावर अपेक्षा ठेवून मी निघलेली. चला बाबा आपली घरची आहे तर आपण तिच्या बरोबर जाऊ. पण तिने थोडक्यासाठी बोलली ना, आम्ही आमचं चाललोय, तू तिकडून ये. तर थोडंसं मला मनात हे वाटलं, वापस मी विचार केला जाऊ दे स्वामी महाराज आहेत ना, काही टेन्शन नाही. हा. असं म्हणजे तिला ना एवढं फिरवलं प्रत्यक्ष ती ना अशी रडण्यावर आलेली. तर तिला बोलले बघ, हिंमत हारू नको, हो ना. तुला रस्ता देणार म्हटलं स्वामी महाराज. आणि मी पण माझा जप चालूच होता तिच्यासाठी हा. आणि तिच्या मुलांसाठी. रात्रीचा वेळ आहे. मग 3-3:30ला फोन केला, कुठपर्यंत आलीस ग? म्हणे पुण्याला टॅक्सीतच आहे म्हणे, आता तिथून उतरून आम्ही बघतो म्हणे कुठे लक्झरी भेटलं तर त्याच्यानुसार येतो. हा. आम्ही आतमध्ये मग अक्कलकोटला उतरलं सकाळी, तेव्हा ती पुण्याच्या पण थोडंसं पुढे आलेली. हा. तर म्हटलं ये तू, आम्ही तुझ्यासाठी थांबतो म्हटलं, संध्याकाळपर्यंत काय होत नाही तुझ्यासाठी थांबणार आम्ही तुला सोडून, कारण की मुलाचं द्यायचं आहे ना मला. तर मी बाबा म्हटलं मला इथं राहणं झालं तरी चालेल, पण मी येणार म्हटलं. हा हा तर आम्ही एकदा सोडून 3 वेळेस स्वामी महाराजांचं तेवढ्या जागेत ना, माझी बहिणीवर 3 वेळेस दर्शन घेतलं. हा 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 3 वेळेस म्हणजे फिरून आम्ही 3 वेळेस स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं. हा. तिसऱ्या वेळेस तिचा कॉल आला आणि मुलीला बोलली थोडीशी विभूती घे. हा. प्रत्यक्ष ती विभूती घ्यायला गेली ना, तिच्या हातामध्ये स्वामी महाराजांची पादुका आली. अरे वा. आता हिने विभूती घेतली मुलीने हा. आणि कागदातलं पण तिने पण काही पाहिलं नाही मुलीने. हा हा ते पादुका आलेलं पण पाहिलं नाही, काहीच नाही. विभूती घेऊन पुढे घेऊन तिने बॅगेत ठेवली. आणि किती तिने विभूती घेतली होती? हा विभूती किती घेतली होती? म्हणजे मुठभरच तिने, जसं आलं ना तसं तिने घेतलं हो. हा हा म्हणजे त्यामध्ये पादुका आलेल्या हा, त्याच्यामध्ये ते कडक पण होतं ना, जरा खाली लागलेलं असतं ना, हा हा ते कडक पण होतं. त्यानुसार ते तिला काही कळलंच नाही ते स्वामी महाराज. छोटे असतील ना त्याच्यामुळे तिच्या लक्षात. हा, आणि छोटे पादुका होते, म्हणजे एकच पादुका आलाय तो. हा हा मी जर व्हॉट्सअपला असेल तर मी तुम्हाला ते पाठवून देईन त्यांचं हो हो बघायला. हो हो चालेल. हा, तर ते घेतलं आणि तिने बॅगेत ठेवलं. आम्ही पण काय एवढं लक्ष दिलं नाही. मग नंतर आम्ही आतमध्ये गेलो, पारायणचं वगैरे केलं. मार्गशीर्ष महिना लास्ट गुरुवार होता, मी
पूजा बिजा मांडूनच घरी गेलेली, तिकडं अक्कलकोटला गेलेली. मग आम्ही स्वामी महाराजांच्या पुढंच बसून पारायण वगैरे ते केलं आणि तेवढ्या तिचा फोन आला की अगं मी आलेली, मला घ्यायला कोणाला तरी पाठव ना. मग मुलीला बोलली जागं मावशी आलेली, तिला रूम दाखवून दे, आंघोळ वगैरे करन म्हटलं ती आणि त्यांना डायरेक्ट आतमध्येच घेऊन ये म्हटलं दर्शनाला. मग आंघोळ वगैरे केली तर मग मला विचार आला की नको मीच जाऊन तिला घेऊन येते. मग तिच्याशी भेटली वगैरे, मग तिच्या डोळ्यात पाणी आलं थोडंसं. तर म्हटलं बघ हे याच्यात ना म्हणतात तुला बाहेर निघायचंच होतं म्हटलं, कारण की म्हणती मी एवढी त्रासली ना की मला रात्रभर भरपूरच भीती पण वाटत होती आणि एकदम मला भीतीसारखं. म्हटलं तुझ्या चुकीमुळे झालं ना, तुझ्या मनात काय विचार आले, तू चुकी केली त्याच्यामुळं तुला हे फिरवलं गेलं, बाकी तुला काही त्रास होऊ दिला नसता म्हटलं स्वामी महाराजांनी. असतील तिच्या. हा तुझ्या सोबत होते म्हटलं, त्यांनी तुला सांभाळून घेतलं हेच विचार ठेव म्हटलं तू. आणि तू आता त्यांच्या जवळ आलेलीस हा विचार ठेव म्हटलं तू. त्यांनी तुला व्यवस्थित आणलं हे विचार ठेव. मग आम्ही बोलतोय बरं का दोघी जणी तसं. मी तिला बोलते तुला स्वामी महाराजांनी फिरवलं हे लक्षात ठेव म्हटलं, कधी ही चुकी करू नको आजच्या नंतर. अशी मी बोलते. तिच्या मागच एक व्यक्ती रिक्षाचा ड्रेस घातलेला आहे, तो डायरेक्ट तिला कसं म्हणतो आता तुमचा मुलगा चांगला आहे, आता व्यवस्थित आहे, एकदा डॉक्टरला दाखवून द्या म्हणे तुम्ही. अरे बापरे. असा म्हणजे बोलतोय आणि मी एकदम चकितच झाली. म्हटलं बघ असं. आणि गेल्या वेळेस कसं ते औषध सांगताना मी त्याला प्रसाद द्यायचं म्हणजे काही सणासाठी माझ्या लक्षातून किंवा माझ्या नशिबात नव्हतं त्यांना, पण ह्या वेळेस त्यांना माझा घरचा प्रसाद पण त्यांच्या हातात मी टेकवला. त्यांच्याशी बोलले की नाही म्हटलं त्याला आता बरं वाटतंय, त्याचा नवस पण आम्ही ते कळतंय म्हणे मला, अगोदर तुम्ही नवस द्या नंतर ना पुढे लय गर्दी होणार आहे, तुम्हाला आतमध्ये जायला भेटणार नाही म्हणे. असं बोलायला मी पोरीला बोलले पहिल्या रूम मध्ये जा तू प्रसाद आण आणि यांच्या हातात दे म्हटलं बनवून. ती पळत गेली, तिला प्रसाद आणायला लावलं, स्वामी महाराजांच्या हातात तो प्रसाद दिला आणि पुढं गेलो, मागं फिरून बघतो तर गायब, ती व्यक्तीच गायब झाली. व्यक्ती गायब झाले. पूर्ण म्हणजे दिसलंच नाही तो व्यक्ती तिचा. मग आम्ही आतमध्ये गेलो, एवढं छान त्याचा नवस फेडला गेला ना, पार स्वामी महाराजांच्या तोंडापुढंच त्याचे नारळ एकदम मुखाजवळ. आणि त्याला पण मस्त व्यवस्थित डोकं बिकं टेकून पाया बिया पडून घे म्हटलं, बोल की मला बरं वाटतंय आता महाराज, चांगला झालो मी. बोलला आता तो मुलगा सकाळ संध्याकाळ दिवा लावतो, सकाळ संध्याकाळ. त्याला बोलली तू मनातलं मनात जप, जास्त काही नाही, जप जरी तू सुरू ठेवलं तरी तुझ्यासाठी खूपच छान. मग तिला त्या अनुभवांमधून निघली ती, तिला कळलं का असं काय. आता ते स्वतः खूप छान करता येते स्वामी महाराजांचं. अरे वा. म्हणजे एकदम कळून आलं आणि तिचा पण जीव वाचलाय त्या याच्यातून. ती पण आणि मुलगा पण छान आहे, म्हणजे खूपच छान आमचा अनुभव आला. म्हणजे असे छोटे मोठे येतच राहतात. काही म्हणजे असं संकट यायचं असलं ना मला अगोदर सावध करतात त्याच्यातून की ह्या वेळेस असं होणार आणि ते होणार ते कळतं मला. अरे वा. म्हणजे ते दाखवून देतात पुढे. तुमची भक्ती स्वामींजवळ पोहोचली आहे ताई. चालेल, खूप सुंदरच अनुभव आहे ताई. भरपूरच म्हणजे मी लय दिवसापासून ताई खरंच मी म्हणजे भरपूरच दिवसापासून मनात असे विचार की मी कोणाकडे शेअर करू, मला नंबर पण नाही आणि मला मोबाईल मधलं एवढं काय काय. पण त्या दिवशी मला तुमचा नंबर दिसला ना, प्रत्यक्ष मी मनातून मला एवढा आनंद झाला की बाबा मला ह्याच टाइमला शेअर करायचं, मी यांच्याशीच बोलणार, यांच्याजवळच स्वामी महाराजांचा अनुभव सांगणार म्हटलं. हो ताई, असं खूप लोकांच्या तोंडून मी ऐकलंय बरं का की स्वामींना त्यांनी प्रार्थना केली की मला अनुभव शेअर करायचा आहे आणि त्या ताई बोलल्या की तुमचाच व्हिडिओ समोर आला आणि आम्हाला नंबर भेटला. खरं म्हणजे मी एवढे व्हिडिओ बघते ना, तुम्हाला मी लाईक पण केलं, बाकी पुढचं मला काही कळलंच नाही काय करायचं काय नाही, पण मी तुम्हाला लाईक केलं त्यावेळेस. ज्यावेळेस तुमचा नंबर घेतला ना त्यावेळेस मला वाटलं की मी ताईंना म्हणजे फिक्स मध्ये मी यांनाच हे करणार. तर मी म्हटलं वेळ भेटला ना, घरी येणं जाणं चालू असतं लोकांचं, त्याच्यामुळं मला काय बोलायला आज थोडा वेळ भेटला, टाइम काढला. म्हटलं याच्यात मला अजून टाइम नाही घालवायचा आहे, मला हे अनुभव मला शेअर करायचा. नाही, खूपच जबरदस्त झाला आणि छान म्हणजे. आणि एवढी माझ्याकडून पूजा पाठ होत नाही, कारण की मी साधं सिंपल दिवा अगरबत्ती लावते नाही. मला मी शिकलेली नाही, मला पारायण तर मी फक्त ऐकते ते तारक मंत्र. प्रत्यक्ष मला कठीण शब्द काही म्हणजे पहिल्यांदाच मी जेव्हा स्वामी महाराजांच्या याच्यात आले
हा. तेव्हाच मी बोलले की मला म्हणजे ही गोष्ट मला आलीच पाहिजे वाचायला. आता मी तारक मंत्र एकटी बसली ना, मी स्वतःहून तेवढं बोलून घेते, तेवढा पाठ करून हा. स्वामी महाराजांचा. तारक मंत्र मी एकटी पण बसले ना, तेवढं बोलण्याची मला बुद्धी दिलेली आहे स्वामी महाराज. म्हणजे मला अक्षराचं काही म्हणजे आणि अर्थच कळत नव्हता काय, पण मला तो आता सगळा अर्थ पण कळायला लागला. मी बोलते पण तारक मंत्र पूर्ण बोलून घेते. पारायण वगैरे बसले असे घरात एकटी, कधी पूजा वगैरे झाल्यानंतर पारायण वगैरे बसून ऐकते मी. हा हा. म्हणजे तुम्ही सेवा काय करता ताई मग? मी आता दर गुरुवारी स्वामी महाराजांच्या केंद्रात जाते. हा. दर गुरुवारी आमच्या बाजूलाच स्वामी महाराजांचं केंद्र आहे, तिकडे जाऊन आम्ही तिथेच बसून त्यांची माहिती ते सांगतात. हा हा हा. म्हणजे आणि सगळं ते. हा हा हा. घरामध्ये फक्त आपलं तारक मंत्र करता? हा, तारक म्हणजे सिंपलच. मला म्हणजे एवढं पारायणचं म्हणजे कसं करायला आपल्याला त्या गोष्टी काही कळत नाही ना, तर मला तुमच्याकडूनच त्या गोष्टी मी कळून घेणार. जेव्हा मला असं वाटलं की काही मला कमी पडतंय, काही म्हणजे गोष्टी, त्यावेळेस मी तुमच्याकडून कॉल करून मी विचारू शकते ना तुम्हाला. हो हो, अगदी 100% ताई. हा, कारण की मला ते पारायणचं म्हणजे मी ऐकते, हा पण मला कधी कधी आमच्या घरात कसं मांसाहार खाणारे म्हणजे मुलं हा हा ते हा म्हणजे गुरुवार आम्ही सोडूनच देतो, त्यावेळेस तर खातच नाही. गुरुवार, सोमवार आहे असे वार तर मी पाळतेच म्हणा. हा हा. कधी कधी आता त्यांची इच्छा होती तर त्यावेळेस तर मग मला बनवायला लागतं, तर कधी कधी विचार येतो आपण पारायण ऐकतो बाबा, की आपल्यामुळं म्हणजे स्वामी महाराजांना कधी काय असं म्हणजे दुःख नाही झालं पाहिजे. हा. त्याच्यामुळे थोडंसं मला सांभाळून घ्यावं लागतं काही हा गोष्टी. हा. नाही, सांभाळून घेणारे स्वामी आहेत, त्याच्यामुळे आपल्याला त्यांना जवळ बाकी मला भरपूरच अनुभव येतो स्वामी महाराजांचा. तुम्हाला काय सांगू, म्हणजे भरपूरच. म्हणजे आमचं पण दोघांचं स्वामी महाराजांची सेवाच्या अगोदर म्हणजे जमत नव्हतं दोघांना. हा 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 म्हणजे आमचे रोजचे सकाळ संध्याकाळ दोघांचं म्हणजे असं राहायचं ना हा हा. की जमतच नव्हतं अजिबात. म्हणजे मुलांसमोर किरकिर, भांडणं येते. आता म्हणजे एवढी शांतता आहे ना की ते पण काही बोलत नाही, मी ते पण कामाला जातात, मुलगा कामाला जातो, मुलगी ती शाळेला जाते, मी कामाला असते दिवसभर. संध्याकाळी आला आम्ही 2 गोष्टी बोलायचे ते बोलतो व्यवस्थित आणि जेवलो की झोपलो. म्हणजे अशी बुद्धी केली स्वामी महाराजांनी की शांत व्हा. संसार सुद्धा सुखी झाला तुमचा? हा, सगळं व्यवस्थित झालं. अरे वा. घर-बीर बांधून झालं व्यवस्थित. हा हा. खूपच छान. म्हणजे मी त्यांच्यातच आता म्हणजे हे स्वामी महाराजांचं येतं ते त्यांचं मी तर म्हणते ना, सगळ्यांना माझ्यासारखे चांगले चांगले अनुभव आले पाहिजे आणि स्वामी महाराजांचा हात सगळ्यांच्या डोक्यावर राहिला पाहिजे. हो हो, अगदी 100% ताई. ज्याने स्वामी सेवा केली ना त्याच्या पाठीशी नेहमी स्वामी राहिले ताई. हे आपल्याला अनुभवातून तर समजतेच ना ताई. चालेल ताई, खूप सुंदर अनुभव होता तुमचा आणि तुम्ही सांगितला पण खूप छान. चालेल ताई, मी शेअर करते ताई तुमचा अनुभव. हो हो, शेअर करा. हो. आणि मला काय वाटलं असं म्हणजे तर मी तुम्हाला कॉल करून बोलू. बरं बरं, चालेल. ठीक आहे. चला चला, श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. चला.